शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी, पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या. महाराष्ट्र थुकतोय त्यांच्या पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस. मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो काय विचारा. आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्याची तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. जो खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाहीये. શિવસેનાની દશેરા રેલી પૂર્ણ થઈ ગઈ છે, પરંતુ હવે તે રેલીના ભાષણોને લઈને મહારાષ્ટ્રની રાજનીતિમાં નવો વિવાદ ઊભો થયો છે. રામદાસ કદમે બાલાસાહેબ ઠાકરેના અવસાન બાદ સવાલ કર્યો છે, સૌ 2 દિવસ સુધી કેમ રાખવામાં આવ્યું? અને આ નિવેદનથી રાજકીય હલચલ મચી ગઈ છે. આ વિવાદિત નિવેદન પર શિવસેના અને ઠાકરે ગ્રુપના નેતાઓની તીખી પ્રતિક્રિયા સામે આવી છે, જેનો સંજય રાઉત અને અનિલ પરબે આકરો જવાબ આપ્યો છે. તેમણે શું કહ્યું જુઓ આ રિપોર્ટમાં. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती. जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय. होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे, मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणासाठी माहिती. अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत, तुम्ही आम्हाला संपवताय. तुम्ही मनोज जोशीला संपवलीत, तुम्ही गजानन कृतिकानं संपवलीत, तुम्ही ढाकेने संपवलीत, तुम्ही दिवाकर गावतेला संपवलीत, तुम्ही रामदास कदमला संपवलीत, तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात. अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय? ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा विडासमूह उचललात बाळासाहेब गेल्यानंतर. आज यात शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे. शिंदे साहेब, जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदासांची भाषणं होत होती. ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं. आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं. पक्षाने त्यांना दिलंय भरपूर, खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलंय. विरोधी पक्षनेता पद असेल, मंत्रीपद असेल, नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पदक बरीचशी. विधान परिषदेत त्यांच्या नेमणुका असतील, या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे. बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवजींनी सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागलं. आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी, पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या. महाराष्ट्र थुकतोय त्यांच्या. मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्याबद्दल. आम्ही पाहू ना, आम्ही जिवंत आहोत अजून. आम्ही बघू काय करायचं ते. अशा प्रकारचं एक पहिलंच विधान यापूर्वी पण त्यांनी
सगळा पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो. मी परत सांगतो, या आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही. हे वारंवार तेच बोलत आहे. हे कुठे होते त्यावेळेला, कधी होते? तर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हते. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत सांगतो. असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो काय विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही. तो शक्य नाही शवाघराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते. आज केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट, ही जी काही भूमिका आहे. आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट. आणि आता हा विषय इतक्या वर्षानंतर, इतके दसरे झाले, आतापर्यंत हा विषय कधी झाला नाही. नेमका मुंबई महानगरपालिका आता येते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, अशा वेळेला नेमका विषय का, हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं. अतिवृष्टी चालू आहे, मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी हवाल दिलाय. अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा, सध्या 2 दिवस हेच चाललंय. आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे. किती कोटींचा दावा परब सर, किती कोटींचा दावा तुम्ही रामदास कदम यांच्यावरती करणार? तुम्ही तो किती कोटींचा दावा? नाही, त्याची तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. जो भाडं खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाहीये. अहो, भाड्याचे पैसे आहेत त्याच्याकडे. उद्या दलालीचे पैसे ज्या माणसाकडे आहेत ते शेतकरी पण घेणार नाहीत. परंतु जी काही कोर्ट शिक्षा सुनवेल आणि कोर्ट त्याचं मूल्यमापन करेल, आम्ही कोर्टावर सोडून देऊ. कारण आमच्या लेखी त्यांची किंमत 0 आहे. कारण जे दलालीचे पैसे खातात अशा लोकांकडनं आम्ही तरी पैशाची अपेक्षा करत नाही. पण कोर्टाने जो काही दंड लावेल त्याला, त्या दंडाचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ देतो. आम्ही त्याची किंमत सांगणार नाही, कारण आमच्या लेखी त्याची किंमत 0 आहे.